काल अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी भेटले, म्हणजे एकमेकासमोर आले, मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी झाली. तुम्ही त्या घटनास्थळी होते. नेमका प्रकार काय झाला होता? काल महापालिकेमध्ये आम्ही एक अत्यंत गंभीर विषयामध्ये चर्चा करण्यासाठी आयुक्तांच्या दालनात गेलो होतो. तिथं निवडणूक प्रक्रिया ती पारदर्शक व्हावी यासाठी आणि आमच्याकडे काही पुरावे होते श्रीगोंदा मतदारसंघामधले, जे आपल्या महापालिकेच्या मतदार यादीमध्ये हे दुसऱ्या मतदारसंघाचे नावं आलेले त्याचे पुरावे देऊन आम्ही कारण हरकतीचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. ती हरकत नोंदवण्यासाठी आम्हाला दुसरा वेळ, म्हणजे तिथं आधीच राष्ट्रवादीचं काय शिष्टमंडळ भेटत होतं आयुक्तांना वगैरे, त्याच्यामुळे आम्ही थोडासा वेळ आयुक्तांनी आम्हाला दुसऱ्या दालनात दिला. आयुक्तांचे जे स्वीएस आहे का ते दुसऱ्या दालनात दिला आणि तिथं आम्ही तो वेळ म्हणजे आम्हाला मिळाला. आणि आमची चर्चा चालू असताना काय झालं तिथं की आपण हे सगळे तमाम नगरकरांनी जनतेने बघितलं. आता कशा पद्धतीने धुडगूस घालण्यात आली, गोंधळ घालण्यात आला आणि घोषणाबाजी झाली हे तमाम जनतेने पाहिलं. खरं तर हा मला सरकारी कामांमध्ये जो अडथळा हा शब्द आपण संविधानिक जसा ऐकता, तर हा खरं तर आयुक्तांसाठी पण हा विषय पहिल्यांदाच होता की एक शिष्टमंडळ एका राजकीय पक्षाचं भेटत असताना दुसऱ्या पक्षाचं त्यांच्या दालनामध्ये धुडगूस घालून येतात, त्यांची परवानगी न घेता येतात. ठीक आहे, सत्ताधारी आहे, दडपण कसं असतं काय आहे हे जनतेला माहीत आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेची जनतेचा जो प्रतिक्रिया उमटल्या हे काल लोकांना हे कुठल्याही पद्धतीने आवडलेलं नाही. काल सोशल मीडियावर पण या संपूर्ण घटनेनंतर दोन्हीही राष्ट्रवादीला ट्रोल करण्यात आलं. याबाबत काय सांगाल? आम्ही खरं तर लोकशाहीमध्ये मत आणि पुराव्याची भाषा ही खरं तर बोलली जाते. ही घोषणाबाजी आणि गुंडशाहीची भाषा बोलली जात नाही. हे खरं तर त्यांना समजायला हवं. खरं तर ह्या अशा ज्या पण प्रसंग आहेत हे आम्ही खूप बघितलेले आहे. खरं तर मागची जी आमदारकीची निवडणूक झाली आणि ती मी जी लढवली, तिथं जे लोकांचं प्रेम मिळालं, पाठबळ मिळालं, ते जर मतरूपी बघितले 80,000 मतांचं प्रेम आणि त्याची कुठंतरी मनामध्ये सल ही आजही आहे, याचा मला आनंद आहे. तुम्हाला असं वाटतं का की हा ठरवून केलेला प्लॅन होता? नाही, याच्यामध्ये ठरून पेक्षा अभिषेक कळमकरांनी एखादा जनतेचा मुद्दा म्हणजे पुढाकार घेऊन तो त्याच्यासाठी भांडलं, तर हे काही जणांना परवडत नाही. हे असं वेळोवेळी आम्ही बघितलेलं आहे. आणि सगळा जो सीन बघितलाय, सगळा जो माध्यमांद्वारे बघितला, जे पण मीडियामध्ये बघितला, ते म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले लोक असू द्या, जनता असू द्या, यांना कुणालाही हे चांगलं वाटलेलं नाही. हे कितपत योग्य आहे? कुठेतरी खालच्या पातळीवर राजकारण जाताना पाहायला मिळतंय का? याचा स्तर त्यांनी त्यांच्या वर्तनातून काल दाखवून दिला की त्यांचं वर्तन जे होतं, ज्या पद्धतीने ते आले. आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी, लोकांच्या कामांसाठी हे सातत्याने आम्ही भांडत राहू, याच्यासाठी आवाज उठवत राहू. त्याच्यासाठी हे असल्या कुठल्याही गोष्टींना आम्ही थारा देत नाही. तो स्तर किती खाली गेला, पण लोकांचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. आम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवू. आगामी काळात निवडणुका आहेत, त्याच्यासाठी पण बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्या बाबतीतही बोलू आम्ही. कार्यकर्त्यांना सांभाळण्यास राजकीय नेते कमी पडतात असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला नाही वाटत याच्यामध्ये राजकीय लोक किंवा काय, कारण एक अजेंडा वेगळा दाखवला जातो. या शहरामध्ये एवढा विकास आहे हे भासवलं जातं. परंतु आज विकास कामं बघा ना तुम्ही, जो आपला पत्रकार चौकापासून DSP चौकाचा रस्ता आहे, लोकांना तिथं आज नगरमध्ये ट्रॅफिक जॅम ही व्हायची 1.5-2 मिनिटाची व्हायची, आता 20-20 मिनिटं. एका ठिकाणी तारकपूरला जाम आहे, DSP चौकाच्या अलीकडं लोकांना कोर्टात कसं जायचं, वेळेवर कामावर कसं जायचं, शाळेत मुलं सोडायचे ते कसे जायचे, अशी विविध कामं आहेत. काही ठिकाणी रस्ते मोठे इव्हेंट करून उद्घाटन केलेले आहेत. त्याच्या बाबतीत काय, आज एका वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितली की अनधिकृत कुठेतरी सोलापूर रोडच्या ठिकाणी कचरा डेपो उभारला गेले. असे खूप संवेदनशील प्रश्न ज्याच्यामध्ये जनता ही सहन करते. आणि याच्यामुळं यांचा जे पण काही अजेंडा राबवत आहेत ते लोकांना कळून चुकलेलं आहे. राज्यात आपण अनेक मोठे नेते पाहतो, मात्र ते तात्विक वाद घालतात. नगर शहरात हे राजकीय नेते
पर्सनल वाद असल्यासारखं वागतात. काय सांगा? इथं तेच प्रॉब्लेम आहे. आपण जर बघितलं ते त्याच्यातून बाहेर यायला म्हणजे या शहराला जे भयमुक्त राजकारण हवं किंवा भयमुक्त हे नगर शहर हवं, हे अशा पद्धतीने त्यांची भूमिका ते त्याच्यातून बाहेर यायला तयार नाहीत. हेच खऱ्या अर्थाने जनतेचं दुर्दैव आहे. लोकशाहीमध्ये आणि कुठंही गेलं तर लोकांना मत मांडायचं, लोकांना मत व्यक्त करायचं हे अधिकार आहे. आज पुण्यामध्ये जर बघितलं, दुसऱ्या शहरांमध्ये बघितलं, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी बघा तुम्ही, लोक मत व्यक्त होतात. तो कारखानदार असू द्या, मंत्री असू द्या किंवा कुणी असू द्या, या शहरामध्ये असं जनतेचा आवाज दाबण्याचं काम का करतात हे आपण बघितलंय. त्याच्यामुळं आम्ही तो जनतेचा आवाज बनलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे जनतेच्या प्रश्नांसाठी कसं भांडायचं. आणि खरं तर पाहिलं तर याच्यासाठी कालच्या ज्या घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये मी आता जनतेवरच त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून ही गोष्ट सोपवतो. लोक, जनता ही त्याच्यातून मत व्यक्त करतील. राजकीय सलोखा नगर शहरात कधी पाहायला मिळेल? याच्यासाठी आम्हालाच काम करायचंय. इकडं वरती जी दुसरी राष्ट्रवादी आहे, बनावट राष्ट्रवादी, यांनी जे वरती सांगतात फुले शाहू आंबेडकरांचा आमचा विचार आहे. खरं तर तो विचार काल ज्या घोषणाबाजी चालली होती, छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली, आपण कुठं देतोय? अरे माझं असं म्हणणं आहे, ते प्रोफेसर चौकामध्ये जो संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा उभारला गेलाय, तिथं आता कशाची वाट बघताय? तिथं तर सगळं झालंय. मग त्यासाठी घोषणाबाजी करा ना. तिकडे नेते मंडळींनी तुमच्या मुंबईत जाऊन जे अरबी समुद्रामध्ये तिथं जे उभारायचं होतं, तिथं घोषणाबाजी, जितके घसे आरडायचे ते तिकडे केले पाहिजे होते. हे अशा गोष्टींनी आमच्या मागं घोषणाबाजी आणि डरकाळ्या फोडून आम्ही याला काही किंमत देत नाही. आम्ही सरळ सरळ ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी, या निवडणुकीमध्ये लोकांच्या स्वतःच्या मनाचे नगरसेवक निवडून यावेत, याच्यामुळं याच्यात काही गडबड व्हावी नाही, यासाठी आम्ही संविधानिकरित्या हे तिथं गेलेलो होतो. तर अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने हे सलोख्याचं जे वातावरण आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी खूप आत्मचिंतन करावं. त्यांचे जे नेते आहेत, कर्ते धर्ते आहेत, त्यांनी काही बोध दिला. त्यांच्या बुद्धीची जी आत्ता सध्या तर कीव येते, त्यांच्या नेत्यांनी जर त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश दिला तर हे असले लोक वागणार नाही. आणि यांना ज्यांना कुणाला उमेदवारी करायची आहे त्यांना जरा सोपी जाईल जर त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडला तर. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. शहरात विकास आणि सामाजिक कामावरून तात्विक वाद होणे स्वाभाविक आहे, मात्र पर्सनल वाद न होण्यासाठी काय करायला हवं? आता राजकारणामध्ये तुम्ही जनतेच्या कामासाठी, जसं मागचं जे इतिहास जर ओलडून जर पाहिलं आपण, तर कशा पद्धतीने अनिल भैया राठोड साहेब असतील, आमचे दादा भाऊ असतील, असे होऊन गेलेले आहेत. इथं दिवंगत अरुण काकांचं पण नाव घेईल. ह्या लोकांनी कशा पद्धतीने राजकारण केलं, ह्यांचं खऱ्या अर्थाने याच्यातून शिकलं गेलं पाहिजे. पुढं जे इव्हेंटबाजी करून प्रत्येकाला काही ही निवडणूक आणि याच्यातून निवडून येता येणार नाही, फ्लेक्सबाजी करून सुद्धा निवडून येता येणार नाही. माझ्या निवडणुकीमध्ये आमची काहीच फ्लेक्सबाजी झाली नाही, आमची काहीच त्याच्यामध्ये यंत्रणा ही समोरच्यांपेक्षा ही काय अशी दांडगी नव्हती. तरी देखील जनतेचं मनातलं प्रेम आम्ही जिंकलं. हे खऱ्या अर्थाने जी जागरूक जनता आहे या नगर शहराची, त्यांना हे माहीत आहे. त्याच्यामुळं स्वतःच्या आत्मविश्वास पाहिजे आपल्याला, कशा पद्धतीने आपण लोकांचे प्रश्न हे मांडता येतील, प्रामाणिकपणे जनतेची सेवा कशी करता येईल. कारण सगळ्या गोष्टी आर्थिक गुंडगिरी आणि दडपशाहीने होत नसतात. जनतेचं प्रेम हे निर्माण म्हणजे स्वतः मिळवणं हे खऱ्या अर्थाने शिकता आलं पाहिजे. बरं, कालचा झालेला प्रकार निंदनीय होता असं देखील म्हटले जाते. विरोधकांना नेमका काय सल्ला द्याल? त्यांना हेच सल्ला आहे, लोकांच्या साठी तुम्ही एक जे चित्र दाखवता आणि दुसऱ्या चित्राच्या अंडर लोकांना हे जे त्यांची झुडूपशाही आहे, गुंडशाही आहे, हे काल, आता मला काही सांगायचं स्पष्टीकरण द्यायचं त्याच्यात हे नाही राहिली गरज, कारण ते काल दिसलं आपल्याला. हा आवाज काय दबणारही नाही अभिषेक कळमकरचा. आम्ही बोलतच राहू आणि सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे खूप लोक आहेत. त्यांनी त्यांचा सल्ला जर ऐकला आणि कालच्या तुमच्याच माध्यमांद्वारे जर ते कमेंट्सच त्यांचा सल्ला राहतील जनतेच्या, की काय बाबा तुम्ही कशा पद्धतीने भूमिका मांडलेली व्हावी,
कशा पद्धतीने जनतेची प्रामाणिकपणे सेवा करायला हवी, त्या कमेंट्सच्या माध्यमातून ते शिकतील असं वाटतं.